अहो लग्नाची खरेदी ती झाली ना, ती पण ठरली आहे. अरे बापरे, बेसिकली सगळं ठरलंय का तुमचं? सगळं ठरलंय, मी तुम्हाला तेच तर सांगतो मगाचपासून की सगळं ठरलंय. अरे वा, छान छान. पण मग आय थिंक काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? मी कशाला आली इथे? सगळं तुमचं ठरलेलंच आहे ना, मग मी जाते आता. ऐका माझं मागे मी तुम्हाला सांगितलंय की माझं ठरलंय, पण आज ही इतकी लोक इथे आलेली आहेत, त्यांनाही कळलं पाहिजे ना की आपलं नेमकं काय ठरलंय, हो की नाही? तुम्ही जरा माईक हातात पकडता. हा द्या द्या द्या, धन्यवाद. तुम्ही मिळून सांगा आता काय. आता जोडीनं सांगा. वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आपल्या लाडक्या जोडीसाठी. मी त्यांना पुन्हा एकदा माईक घेण्याची विनंती करतो. सर घ्या माईकला. आम्ही ऑलरेडी सॅनिटायझर मारलेलं होतं, आम्हाला माहिती आहे, त्याच्याशिवाय तुम्ही घेतलाच नसतात तो. मगाशीच बघितलं. सर आपण स्टेजवरती येऊया. नेहमीच आपण या दोघांनाही पाहत असतो वेगवेगळ्या माध्यमातून, पण या मालिकेत मात्र समर आणि स्वानंदी म्हणून आपण यांना पाहणार आहोत. आणि अधीरा आणि रोहन यांचं लग्न आहे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं तुम्ही सांगितलेलंच आहे, बरोबर आहे. पण नेमक्या काय काय गोष्टी ठरलेल्या आहेत ह्या मात्र तुम्ही अजून कोणालाच सांगितलं नाही. तुम्हाला तरी सांगितलं का हो? फक्त सांगितलं एवढंच ते सांगतात. त्यांचं ठरलंय सगळं, त्यांच्या पुरती सगळं ठरलेलं आहे. वा वा वा. बघूया आता, एवढी माणसं आली आहेत तर कदाचित त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण कळेल त्यांचं काय ठरलंय, नेमकं काय ठरलंय ते. वा वा वा. ठरवायचं काम आमच्याकडे काही लोक करत असतात, म्हणजे झी मराठी करत असतात, बरोबर आहे. निर्माते हेमंत सोनवणे तेही करतात, आमचे दिग्दर्शक चंदू गायकवाड तेही करतात, आणि त्यांच्या साथीला आमचे लेखक आहेत, ते सगळं ते ठरवतात. ते समोरच्या भूमिकेत असतात आणि आम्ही स्वामीच्या भूमिकेत. वा वा, पण छान आहे. पण हे सगळेजण जे ठरवतायत ते इतकं उत्तम ठरवतायत, अगदी सॅनिटाईज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही. बरं सर, पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो, परफ्यूमचा का सॅनिटायझरचा? स्वच्छतेचा, सॅनिटायझरचा. वा, हे सांगायला अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा तुम्ही दोघेही जण खरं तर झी मराठीवरती येत आहात. तुम्ही 6 वर्षांनंतर येत आहात पुन्हा. यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती. तुमची एंट्रीज ग्रँड असते, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता. तुला पाहते रे त्याची प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर ती पत्रकार परिषद केली होती. साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता, बरोबर आहे की नाही? बसबाई बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला ईव्ही इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेलात. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली. आज ताज हॉटेल. वा वा वा. तर अशा सगळ्या ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता. या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही या ऐतिहासिक वास्तूची निवड केली, बरोबर आहे की नाही? मी सुद्धा पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय. तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार आहेत? ही मालिकाच ग्रँड आहे. मला असं वाटतं की ज्या चॅनलवरती ही मालिका येते ते चॅनलही ग्रँड आहे. वा 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 वा. त्यामुळे झी मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधनं ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले. त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँडली उत्सुक आहोत. वा 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 वा. आणि स्वानंदी बद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते, बरोबर की नाही? म्हणजे यापूर्वी होणार सुनमी या घरची ही मालिका तू केलीस. मी खरं सांगतो, काहीही असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे हे काय आपल्याला काय बोलते, अरे काही असं वाटायचं. पण जेव्हापासून हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी एकदम जवळचा झालेला आहे म्हणून काय सांगू मी. पण आम्ही पाहिलं की त्या मालिकेत सुद्धा सासूंबरोबरचं तुझं एक नातं फार कमाल होतं. तिथे 6 सासू होत्या, तुम्हाला सासूबाई होत्या तुझ्या, आणि त्यांच्याबरोबर एक वेगळं नातं तुझं होतं. त्यानंतर तू शुभ्रा झालीस आणि सासूचं लग्न लावायला निघालीस, बरोबर की नाही? लग्न लावलंच सुद्धा तू ते, बरोबर. मग आता काय याच्यात सासू बरोबरचं नातं कसं असणार आहे? ह्याच्यात माझ्या सासू बरोबरचं नातं कसं असेल मला माहितीच नाहीये, कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहिती नाहीये. अरे बापरे. पण लग्न लावायचं म्हणशील तर हो, आम्ही दोघं आता
आमचे इतके सुसंवाद का होत आहेत आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना, त्याला एक कारण आहे. कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय. वा, म्हणजे याच्यातनं सासूचं लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही, परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच हो, लागणार म्हणजे आहे. कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचं. वा 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 वा. सर, तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहत असतो. पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात, तर काय आम्हाला? ही आता या फोटोमध्ये दिसते, हा, ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. वा, की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा तो हा. माझ्या हातात येत नाहीये, ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. हे चॅलेंज आहे ना सर? हे चॅलेंज. का सर, का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल? पण तुम्हाला असं वाटतं झी मराठी तुम्हाला त्रास देईल आणि तुम्हाला? मला हा प्रोमो मुद्दामून केला असं वाटतं. नाही नाही सर, असं अजिबात नाहीये. काय होतं, तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी मराठीने तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला नव्हता, तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अच्छा. इथे बघूया आपण काय आहे ते. हा ना बरं, सरप्राईज. धावपळ सुरू झाली म्हणजे सरप्राईज. येस. काहीतरी सरप्राईज आहे. या हो 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 हो. महाराष्ट्राला हे पाहायचंच होतं की सुबोध भावे सर गुलाबजाम कधी खाणार आहे. हे खरं सुख आहे. हो ना सर. आणि ही कमजोरी आहे माझी. आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम घ्यायला जातो, हा. ती गुलाबजाम काढून घेते हा. आणि ती स्वतः खाते, हा, या गोष्टीने मला जेवढा त्रास झालाय तेवढा मला आजपर्यंत कशाने नाही झाला. हो, असलेलं प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला मिळालं, हेच हेच, मात्र. हे प्रोजेक्ट काढून घेतलं. सर, आता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही, द्या माझ्याकडे, द्या माईक, आनंद घ्या आणि सगळ्यांनी टिपा हा आनंद. हवाय तुला? नको. स्वानंदी नाही खाणार आहे? नाही. आहा, स्वानंदीचं असं म्हणणे की त्या दिवशी इतके दिले, आता वर्षभर ती खाणार नाहीये. किती खाल्ले त्या दिवशी? 8. सर, तुम्ही मोजत होतात की काय? कारण अरे, मी खाणारा प्रत्येक गुलाबजाम असं त्याच्या मनातून माझ्या तोंडात येत होता. वा वा वा. बर, तू सुद्धा अनेक मालिकांमधनं खूप चॅलेंजिंग भूमिका केलेली आहेस. मला सांग, या मालिकेमध्ये याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही एका सिनेमातनं काम केलेलं आहे, पण छोट्या पडद्यावरती मात्र पहिल्यांदा काम करता. काय वाटतंय, या मालिकेमध्ये सरांबरोबर काम करत असताना काही एखादा चॅलेंज येतो आहे असं वाटतंय का? चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असतोच. पण सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्टमधली सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सुबोधदाराची मी खूप फॅन राहिले आहे. आणि काही माणसं अशी, मग डिरेक्टर्स असो किंवा ॲक्टर्स असो, तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून. आणि खूप ॲक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली, बट समहाऊ सुबोधदाराबरोबर मला काम नव्हतं करता आलं. एक सिनेमा, आता तुझा उल्लेख केलास त्या सिनेमाच्या आधी, सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती. आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल, या सिरियलमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय. आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे, कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना, तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजे. हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी. आणि ॲज आय ऑलवेज से, काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे, पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं. वा वा वा. पण मी सांगू का, सिनेमा केला होता तो सिनेमा तुमचा एक 31 दिवसात 35 दिवसात त्याचं शूटिंग संपलं असेल, 40 दिवसात. आता मात्र तुम्ही वर्षानुवर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा, यास तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि झी मराठी बरोबर ते नातं आहेच, वर्षानुवर्षांचंच आहे. हो हो हो. म्हणजे इट्स लाईक कमिंग बॅक टू होम. वा वा वा. खरंच आहे. बरं, काय होतं ना, म्हणजे मी खरं सांगू का की काही लोक ना काही भूमिका
ह्या स्पेशल बनवतात, बरोबर की नाही? तसं तू सामान्य महिलेची किंवा सामान्य गृहिणीची किंवा सामान्य मुलीची जी भूमिका आहे तू अतिशय स्पेशल बनवलेली आहे, बरोबर की नाही? सामान्य मुलीच्या भूमिकेमध्ये तू आल्यानंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेसच जातेस. आय थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमाल असावी. वा वा. साधेपणा ऑलवेज वर्क होतो आणि गर्ल नेक्स्ट डोअर किंवा पटकन बरोबर. मला तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते, आपली बहीण वाटते, आपल्या घरातली सून वाटते. करेक्ट आहे. पण ती सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे, बरोबर आहे की नाही? वा वा. तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे, त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहेस. हे साधारण आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या भावाचं लग्न करायचंय, यांच्या बहिणीचं लग्न करायचंय, बरोबर आहे की नाही? आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे असं अशा काही गोष्टी आम्हाला या प्रोमोमधनं म्हणजे अगदी अंधुकंधुकशा कळलेल्या आहेत, बरोबर की नाही? याच्यावर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण? आतापर्यंत गेलेल्या भूमिकांमधली ही खूप स्पेशल आणि वेगळी भूमिका असण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी पहिली मॅच्युअर लव्ह स्टोरी आहे. की आतापर्यंत खूप असं काय त्या ठरलेल्या साच्यामधली किंवा आपण एका सर्टन वयात प्रेमात पडतो तेव्हाचं लाजणं, तेव्हाचं हसणं, तेव्हाचं रुसणं हे माहीत असतं. पण एका सर्टन वयाच्या आपण पुढे जातो ना तेव्हा आपल्या बांधिलक्या, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंतचं सगळं आयुष्य घेऊन जे आपण पुढे आलोय त्यानंतरच्या तिच्या ह्याच सगळ्या रिॲक्शन करायच्या थोड्या वेगळ्या असतात. मला वाटतं तो जो सूक्ष्म बदल आहे ते ह्या भूमिकेतलं चॅलेंज असेल. वा 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 वा. सर आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न आहे, तुमचं घड्याळ मला बघायचं होतं आहे का? अरे हे सेमच आहे माझ्यासारखंच. मला हो नाही म्हणजे याच्यातही 12च म्हणजे काय म्हणते 24 तासच आहेत. मला असं वाटतं यांच्याकडे एक 27-28 तासाचा घड्याळ यांना स्पेशल दिले की काय, कारण अनेक गोष्टी त्या करत असतात. म्हणजे सर कधी आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतात, कधी निर्मात्याच्या भूमिकेत दिसतात, नटाच्या भूमिकेत दिसतात, बरोबर की नाही? अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतात, नेत्याच्या भूमिकेत सुद्धा कधी कधी दिसतात आम्हाला, बरोबर की? सोशल मीडियावरती तुम्ही एकदम जोरदार ऍक्टिव्ह असता. हे कसं मॅनेज करता सर? आणि आता ही मालिका सुद्धा. एवढा विचार केला असतं तर कदाचित एवढं केलं नसतं मी. मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं. बरं, तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहावा. जोपर्यंत तिच्या तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहावं. वा 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 वा, क्या बात आहे. पण सर तुम्हाला सांगतो फक्त ज्योतिष नाही, इथे अनेक नट पण जळत आहेत, तुम्ही एवढं काम करताय म्हणून. हाती चले अपनी शान. वा. बरं सर, आम्ही या मालिकेमध्ये पाहिलं तुमच्या दोघांचं सातत्याने भांडण होत आहे, बरोबर? किंवा भांडण नको म्हणूया आपण त्याला, की तुमचे आपण काय म्हणूया की काही गोष्टींवर तुमचे वाद होत आहेत, बरोबर आहे की नाही? या वादांमध्ये कोण जिंकतंय असं वाटतंय? कोणाकडे तुला बघून काय असं वाटतं? वाटतं? नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर. वा. मला या भांडणामध्ये घेऊ नका, बरोबर आहे? कारण काय माहितीये का, अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कधीही पडू नये, कारण त्याची खूप वाईट अवस्था होते, हे मला माहिती आहे. सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये कधीच. तर सांगा बरं आम्हाला, कोण जिंकणार आहे या वादामध्ये? फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं सगळं ठरलेलं आहे तो. असं वाटतंय सर तुम्हाला? ऑफकोर्स येस. हो ना? वा वा. आमचं एकमत आहे यावरती एकमत आहे. वा वा, किती छान. बरं, आता मालिकेमध्ये आपण थोडस पुढे जाऊया, बरोबर आहे? या मालिकेमध्ये सुद्धा ही ग्रँड मालिका आहे, यातली कास्टिंग ग्रँड आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा तुमच्या कुटुंबांना, ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवूया आणि त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया. तोपर्यंत तुम्ही दोघंच आला. नाही, जिचं लग्न करण्यासाठी ही सगळी धावपळ झाली आणि ठरवाठरवी झाली. आधी मी तिला बोलतो, कुठे गेली आधीला? पुढे हा ये. या. तर ही अधिराच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि जिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी. खरं तर नाहीये, म्हणजे लग्न व्हावं पण ती माझ्या घरातून निघून जावी असं मला वाटत नाही, कारण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. वा वा वा. आपण एक काम करूया, लग्न झाल्यावर सासरी तर यावंच लागेल ना, म्हणजे आता काही घर जावई नाही बनू शकत. माझाही भाऊ आहे. एक्झॅक्टली, मला हेच वाटलं होतं की हे आता पुन्हा सुरू होणार आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळ स्थानापन्न व्हा, आम्ही यांच्याबरोबर गप्पा मारू. हा, आता बोल. घर जरी करून गेला काही प्रॉब्लेम नाही. मला घेऊ नका सर, चटणी मी चटणी तुला काही वेगळं नाही, माझं काही म्हणणं नाही. पण हिचं अधिराचं असं म्हणणं आहे की अधिरा तुला काय वाटतं आहे? कशाबद्दल?
एकूणच समाजामध्ये जे चाललंय त्याच्याबद्दल अधिरा पण खरंच आहे यार, अधिरा अगदी प्रामाणिकपणे तिने सांगितलं बाबा काय कशाबद्दल नाही. आता इथे तुझ्या साखरपुड्याचा घाट घातलेला आहे, बरोबर आहे की नाही, लग्नाचा घाट घातलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? मी खूप खुश आहे कारण माझं प्रेम आहे फार रोहनवर. आणि मला म्हणजे फायनली माझा पिंट्या दादा तयार झालाय लग्नासाठी, त्यामुळे समोर नको ना पिंट्या वगैरे. समर राजवाड्याचं छान नाव आहे माझं, प्रेमाने म्हणते ना पिंट्या. ग्रँड म्हटलं आणि नाव पिंट्या बस, आणि फक्त दादा म्हणून सगळ्यांसमोर. बर, पण मला एक प्रश्न पडलाय अतिशय महत्वाचा, की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात, बरोबर आहे की नाही, प्रत्येक गोष्ट बरोबर. पण तू मुलगा असा सर्वसामान्य का निवडलायस? कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, प्रेम मला तो आवडलाय. मला एखादी गोष्ट आवडते तर मला ती मिळवल्याशिवाय मी राहत नाही, त्यामुळे आय लव्ह हिम. वा, पण ते मॅनेज कसं करणार? म्हणजे आता तू एका सामान्य घरामध्ये गेलीस तर त्यानंतर तिकडचे चॅलेंजेस वेगळे असतात, तर ते तू मॅनेज करशील काय वाटतंय? मी त्यांना मॅनेज करायला लावेल. वा 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 वा, सगळं खतरनाक आहे एकदम. म्हणजे हळूहळू सरपोतदार फॅमिलीच्या लक्षात येत आहे की काय काय त्यांना त्यांच्या बरोबर होणार आहे ते. आणि दादा तर म्हणतोय की आपण घरजावीच करून घ्यायचंय म्हणून. एवढं मोठं घर बांधलं कशाचं? हे बरोबरच आहे. तिकडनं पण कुठेतरी येणार आहे ना, पण सर तुम्ही काय काळजी करू नका, आपल्याकडे खूप जागा आहे. बर, यानंतर आता आणखीन तुमच्या फॅमिली, माझी सगळी फॅमिली इथे आली. माझी दुसरी बहीण अर्पिता. अर्पिता सुद्धा जरा जोर झाल्या पाहिजे का नाही, सगळ्यांच्या कॅमेऱ्यात नका वाजवू, कोणी नका वाजवू. या दोघी बहिणी माझ्या अतिशय लाडक्या आहेत. वा, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझं कशावरती प्रेम असेल तर या दोघींवरती जास्त प्रेम आहे. आणि अजून एक आहे आमचा भाऊ अंशुमन. अंशुमन, हा, ये अंशुमन. या माझ्या तिन्ही भावंडांवरती माझं जीवापाड प्रेम आहे. मी आयुष्यात जे काही करतोय आणि मी लग्नही न करतोय याचं कारणच हे तिघ आहे. वा वा वा, ह्या तिघा यांची काळजी घेण्याची. वा, काय सांगशील अर्पिता, तू काय सांगशील दादाबद्दल? दादाचं आमच्यावर खूप प्रेम आहे. बरोबर आहे. आणि तो जे काही करतोय ते आमच्या प्रेमापोटीच करतोय, आणि आमचे जे काही हट्ट असतात ते आम्ही त्याच्याकडनं सगळे पूर्ण करून घेत असतो. सो आम्ही एखाद्या गोष्टीवर बोट ठेवलं की ते आमच्यापर्यंत येणार ह्याची आम्हाला खात्री आहे. वा वा वा, किती छान. आणि पण दादा आता लग्न सुद्धा करतो आहे, बरोबर आहे की नाही, तर काय त्याच्याबद्दल काय म्हणते, त्याबद्दल काही ती सुद्धा ओके छान आहे का काय? ऑफकोर्स दादा लग्न करतोय म्हणजे ती सुद्धा छान असणारच. आणि म्हणजे तसं काही विरोध नाही, अजिबात नाही. कारण दादा जसं सगळं पूर्ण करतोय तसं तिच्याकडनंही आम्ही हट्ट करून पूर्ण करून घेऊ शकतो आमच्या इच्छा, हे आम्हाला माहिती आहे. वा वा वा, म्हणजे ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. वा, बर, तू काय म्हणशील, तुझ्या एकंदरीत या जर्नी बद्दल काय सांगशील, या मालिकेतल्या जर्नी बद्दल काय सांगशील? नक्कीच, म्हणजे हा मी स्वप्नात पण विचार करणार नाही किंवा अशी संधी मला मिळणार नाही. कारण म्हणजे एकाच सिरियल मध्ये मला इतके सिनियर कलाकार मिळाले, त्यामुळे मज्जा येणार आहे. आणि तेच मी म्हणजे पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याकडेच माझं लक्ष असेल. सिनियर म्हणताना तरी तिकडे नाही चला पुढे, आणखीन तुमच्या कुटुंबामध्ये कोण आहे? येस, ऑफकोर्स, माझी काकू. या 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 वाव, या मल्लिका इकडे या तुम्ही. वा वा वा, किती छान. माझी काकू आमच्या चौघांचाही सांभाळ तिने केला. आमच्या घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर काकूनेच आमचा सांभाळ केला, आणि तिने तिच्या मुलाने इतका जीव लावला माझ्यावर. आणि मला असं वाटतं, खरं तर तिला 3 नाही 4 मुलं आहेत. आणि आमच्या घरातली सगळ्यांवरती प्रेम करणारी, जीवापाड त्यांना जपणारी अशी ही आमची काकू. वा वा, काकू काय म्हणाल तुम्ही, आता काय म्हणाल त्याबद्दल? मी खूप म्हणजे सोज्वळ, सालस आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाहीये. माझ्या 3 मुलांवर खूप खूप प्रेम आहे, आणि समरवर त्याहूनही जास्त प्रेम आहे. वा वा,
तर त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा अगदी अतोनातपणे सांभाळ केला. म्हणजे मी अंशुमनवर चिडते पण समरवर कधीच चिडत नाही. कारण समर म्हणजे माझा लास्ट वर्ड आहे. म्हणजे फर्स्ट वर्ड स्टार्ट होतो स आणि लास्ट वर्ड मर. किती छान. म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत आपण कधीही न पाहिलेल्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा आम्ही तुम्हाला पाहणार आहोत असंच मला एकंदरीत वाटतं. इथे अतिशय गोड गोड आणि छान छान स्वीट. हो काकू अतिशय वा वा वा. गुलाबजाम एवढी स्वीट काकू म्हणून त्याला मी एवढी आवडते. तोही माझ्यावर फार जीवापाड प्रेम करतो, आईसारखं प्रेम करतो माझ्यावर. वा वा वा. बरं आई, हा सर तुम्ही काहीतरी बोलतो. हा आई सारखं प्रेम करताय वगैरे ठीक आहे, पण इतकीच मंडळी आहेत का आणखी कोणी महत्वाची व्यक्ती आहे? महत्वाचा माणूस राहिला आमच्या घरातला, ती म्हणजे आमची आजी. जोरदार काय झालं पाहिजे. या 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 आजी या या. आजी विषयी आपण काही खरं तर कोणीच वेगळं नको बोलूया, कारण आजी आजोबा आणि नातवांचं काय प्रेम असतं त्याच्यासाठीच आम्ही पुष्पविमानसारखा सिनेमा काही वर्षांपूर्वी करून झालाय. त्यामुळे जे आई वडिलांना करायला जमत नाही ना ते आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करत असतात. आणि दुधावरची साय म्हणू शकता, बरी म्हणू शकता, ह्याच्यात जो एक मुलांपण आहे ना तो आजी आणि आजोबांच्या प्रेमात असतो. आणि तशी आमची ही आजी आहे जी आमच्यावरती नितांत प्रेम करते. ती खरं तर आजी कमी, ती खूप जवळची आणि घट्ट मैत्रीण जास्त आहे. ती तितकंच छळत असते, ती त्रास देत असते. म्हणजे जसं आपला एखादा मित्र मैत्रीण आपल्याला त्रास देत असेल तसं त्रास देत असते. आणि दुसरी गोष्ट, हातात काठी न घेता तर 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 चालणारी पहिल्यांदाच तुम्ही आजी. अशी आमची ही फिट अँड फाईन आजी आहे. वा. आणि आजीचं एक स्पेशलायझेशन पण आहे की आजी खूप सारे सिनेमे पाहते. हो ना आजी? आजी फन लव्हिंग आणि सिनेमे पाहणारी, आणि फक्त एकच असतं की पिंट्या कधी लग्न करणार. नाव काय रे तुझं? समर कधी लग्न करणार. आणि जेव्हा हे लग्न होते तेव्हा आजीला इतका आनंद, तिला नेहमी वाटायचं की कोणतरी राखून ठेवलेली आहे स्पेशल याच्यासाठी. आता ती स्पेशल आहे की नाही ते नंतर बघू आपण आल्यावर आमच्या घरामध्ये. पण पिंट्या करतोय ना लग्न, बरं वाटतं मला. पण आजी आता पिंट्या सॉरी समर सर आणि तुमची जी होणारी सून आहे स्वानंदी, बरोबर आहे, यांच्याकडे पाहून तुम्हाला एखादा सिनेमा आठवतो का हो की अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे किंवा हे नाही करते. अरे देवा, हे काय काय दोघं रे असे असतात ते टायटॅनिक मध्ये हिरो मरतो आजी. आणि अजून तरी झीनी वेगळा ऍक्टर शोधला नाहीये माझ्या भूमिकेसाठी. नाही पण त्यांनी लव्ह स्टोरी ती काहीतरी अशी मला आठवली नाही. तो नको बघूस तू, त्याच्यात हिरो मरतो. सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होतं पुरुषाचं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. पण ते वृत्तीने आणि मनाने ना. पण खरं सांगू का, या दोघांकडे पाहता आणि या दोघांचं एकंदरीत एकमेकांशी वर्तन पाहता हे मला ग्लॅडिएटर किंवा गॉडफादरची स्टोरी जास्त वाटते. तोच सिनेमा जास्त डोळ्यासमोर येतोय सातत्याने. पण छान आहे आजी, खूप छान. अगदी एकदम मस्त. तुम्ही काय काळजी करू नका, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्यालच, यांना सिनेमे दाखवालच. आणि प्रॉब्लेम आले तर मी त्यांना रोमॅन्टिक कसं होणं असतं म्हणजे काय त्याला पिंट्याला माझ्या. पण एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजन वरती काम करता आहात, बरोबर आहे, तर कसं वाटतंय? कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे. मला तरी पर्सनली खूपच भारी वाटते की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत. टेलिव्हिजनवरती तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात, याचा मला जास्त आनंद आहे. वा. मलाही खूप आनंद आहे, कारण झी मराठीच्या सगळ्या मालिका मी बघते, मला माहिती आहे सगळ्या आता चालू आहेत ते. आता ज्या नवीन येतात त्या पण. ऍक्च्युली झालं असं की मला मराठी माझी मातृभाषा आहे, तर ऍक्च्युली मला बरंच वाटते त्याच्यामध्ये काम करायला. असं काही म्हणजे असं नाही म्हणायचं की मुद्दाम नव्हतं करायचं किंवा काय असं नव्हतं, पण थोडंसं काय होतं की मी थोडं 20-25 वर्ष शिकवत पण होते आणि जेवढं जमेल तेवढं हिंदी मालिका वगैरे असं करत होते. आणि स्टेज हिंदी मी केलं ना जास्त, तेही ह्याच्यासाठी की माझ्याकडे मराठी स्टेज करायला वेळ नव्हता, कारण मराठीचे दौरे खूप असतात आणि सतत चालू असतात त्यांचे. तर नोकरी केल्यावर ते मला शक्य होत नव्हतं, आणि ती पण शिकवण्याची नोकरी म्हणून. तर त्याच्यामुळे मला कधी असं योग आला नाही माझा
पण हा जो योग आला आहे झी मराठीवर काम करण्याचा मराठी मालिकेमध्ये आणि ह्या सगळ्यांबरोबर माझे काही ते आधीचेच आहेत माझे खूप बरं वाटते, खूप म्हणजे खूप एक्साइटेड मी असं करण्याला. फक्त एवढंच मला असं वाटतं बापरे मराठीमध्ये केले नाही, मराठी ऑडियन्सच्या काय अपेक्षा असतात मराठी लोकांच्या, मी त्याच्यावर आता पहिल्यांदा करते, म्हणजे मी नौकी आहे खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये, तर मला ते जमेल की नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केली असंच काहीतरी माझं थोडंसं मनामध्ये. पण आहेत ना सगळे सांभाळून घेणारे, पिंट्या पण आहे आणि बाकीच्या पण मला सांभाळून घेतील. सर आहेत आमचे प्रोड्युसर आहेत, आमचे पोस्टर आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, ते सगळे घेतील सांभाळून. त्याच्यामुळे आणि जी चॅनल आहे तेच मला सांभाळून घेईन ना, त्याच्यामुळे मला काय प्रश्नच नाही वाटत. वा 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 वा, सगळे लेखक इतके रिलॅक्स झालेले असतील, आजीला स्क्रिप्ट द्यायची काही गरज नाही, आजी किती छान पटपट 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 बोलते. आजी टीचर होती बाबा, मग काय करणार लेक्चर द्यायची. वा वा वा, खूप छान. आणि आम्हा सगळ्यांना खूप अतिशय आनंद आहे की तुम्ही पुन्हा एकदा मराठीमध्ये काम करता आहात आणि छोट्या पडद्यावरती पहिल्यांदा काम करतात आणि झी मराठीवरती काम करतात आणि आम्हाला आता तुम्ही रोज भेटणार आहात या रोज वा वा. तर मी आता या कुटुंबाला विनंती करतो की आपण जरा स्थानापन्न व्हायचं आहे, ठीक आहे, आणि यानंतर सरांना फक्त हो ज्या कारणाने आपण आता इथे भेटलो आहोत ते म्हणजे माझ्या भावाचं आणि यांच्या बहिणीचं लग्न, बरोबर. पण माझ्या भावावर पण तेवढंच प्रेम आहे माझं, आणि अर्थात अधिराचं प्रेम त्याच्यावर खूप जास्त आहे. तेच प्रूव्ह करतं की माझा भाऊ किती कमाल आहे. त्यामुळे माझ्या भावाला रोहनला मी इथे स्टेजवर बोलवते आता. वा 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 वा. रोहन अतिशय साधा मुलगा, येतानाच दिसतो एकदम अगदी बहिणीच्या आतलेत असलेला मुलगा, बरोबर आहे की नाही? हो बरोबर, एकदम बरोबर. नाही एकदम गोड भाऊ आहे तो माझा. हो ना. पण हे सगळं बरोबर आहे. एक मिनिट मी या बाजूलाच येतो. हा सगळं तुला बरोबर आहे, पण मी आताच आधिराला भेटलो आणि सगळं पाहिलं एकंदरीत तिचं वागणं बिगणं, मित्रा तिला सगळं ग्रँड लागतं सगळ्यांनी. ताई ऐकेल हळू. ताई नाही ऐकणार, हे वेगळं आहे. हे तुला झेपणार आहे का ते आधी मित्रा, हे कठीण आहे सगळं. त्याला काहीतरी सांगू नकोस रे, कान भरू नकोस. आधी त्याला प्रश्न पडत असतो त्याला झेपणार आहे का नाही झेपणार. तू इकडे ये बरं, आधी काही ऐकू नकोस त्याचं, सगळं झेपणार आहे. प्रेमात पडलं ना, मन जोडली की सगळं झेपतं. मिळालं तुला आन्सर? हो यार बिचारा, तू आताही बोलू शकत नाहीयेस, पुढेही बोलू शकणार नाहीयेस, मला दिसलेलं आहे. पण काय सांगशील आता रोहन म्हणून, तू काय या मालिकेतनं आम्हाला कशा पद्धतीनं आम्हाला काय वेगळे पण तुझं दाखवणार आहेस किंवा कशा वेगळ्या पद्धतीने ही भूमिका तू साकारणार आहेस? अर्थातच ही जी मालिका आहे ह्या मालिकेमध्ये माझं एक थोडं मच्युअर कॅरेक्टर आहे. याआधी मी जे कॅरेक्टर्स पोर्ट्रे केले त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय, चाइल्डिश, इमॅच्युअर असं वागत होतो. आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या सिरियलमध्ये जी नेहमी मला सांभाळून घेते. माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियलमध्ये. तिला सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात. सो त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझे कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकतो. आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की मी खूप आधीपासून ह्या सगळ्यांना बघत आलोय आणि आज यांच्यासोबत काम करतो. जसं मगाची ताई म्हणाली की मॅनिफेस्टेशन वर्क्स, सो मीही हे कधीतरी मॅनिफेस्ट केलेलं आणि ते आता खरं होतं. वा 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 वा, किती छान. बरं, ताई बरोबरचा बॉन्ड कसा आहे रे तुझा? म्हणजे शूटिंगला आल्यानंतरच मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही काम करायला एकमेकांबरोबर सुरुवात केली असेल, मग कसा काय आहे आत्ता बॉन्ड कसा आहे आणि काय एखादी गंमत सांगशील का आम्हाला तुमच्या दोघांमधली? ताई जशी ऑफ स्क्रीन आहे तशीच ऑन स्क्रीन आहे माझ्यासोबत. प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की रोहन नाही, हे असं नाही, हे तसं झालं पाहिजे, हे लक्षात आलंच आमच्या आत्ताच. बट आय टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, कारण की जे काही सांगते ते माझ्या चांगल्यासाठीच असतं, हे पण आहे. वा वा वा. मला त्याचं एक कौतुक सांगायचंय. त्याने अगदी मला पहिल्याच दिवशी येऊन सांगितलं म्हणजे ऑफ स्क्रीन की ताई ऐक ना, आपल्या प्रत्येक सीन नंतर तू मला सांगशील का की हा सीन कसा झाला किंवा काय हवं किंवा तू मला 5 पैकी मार्क देशील का. आणि पहिले मला ते ऐकल्यावर असं वाटलं की ओके बरं ठीक आहे, पण तो जेन्युइनली आला सीन झाल्यानंतर आणि त्याने त्या प्रत्येक गोष्टीची तो नोट ठेवतोय आणि करतोय. सो तो खूप सिन्सिअरली एफर्ट्स घेतोय. ऑफकोर्स या लोकांसोबत जेव्हा मी स्क्रीन शेअर करेन तर मलाही त्या लेवलचं काम करावंच लागणार आहे आता. वा वा वा, क्या बात आहे.
हे होईलच, याच्यात काही तू चिंता करू नकोस. आणि आता ताईला तू सगळे राईट्स दिलेले असल्यामुळे ताई सुद्धा करून घेईल तुझ्याकडनं, त्याची काही चिंता करून घेऊ. बर, आता पुढे जाऊया आपण. तुमच्या फॅमिलीतनं आता पुढे कोण येत आहे? आता पुढे आमच्या घरची सगळ्यात सुंदर व्यक्ती सुष्मिता सेम सरपोतदार. सुष्मिता नाव आहे. सुष्मिता नाव आहे. शुश या अदरवाइज शूज. ओके मॅम, सॉरी सर, चंदू सरांनी ठरवलंय तर मग मला सूशच म्हणायचं कंपल्सरी. शुश म्हणायचं. या. वा वा वा, काय छान. बरं, तू शुश ह्या सिरियल मध्ये तू काय भूमिका करते आहेस आणि काय तुझं पात्र आहे हे सांगशील का आम्हाला? मला वाटलं आतापर्यंत कळलं असेल. म्हणजे आता नाही ग, एवढं कुठे. सुष्मिताचं कळलं होतं, सुश वेगळं आलं ना त्याच्यामुळे. अरे एवढं बोलू शकेल ते एवढं नाहीये. म्हणजे नाही बोलता येत, स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत. हा, ऍडिशन्स नाही घेता येत. अरे असे न हवेत इंडस्ट्रीला. आमच्या घरामध्ये शेंडफळ आहे आणि त्याचं ठरलंय की देवाने ब्रेन वाला जो काय पार्ट आहे तो ताईला दिला आणि ब्युटी वाला पार्ट आहे तो मला दिला. तर मला फक्त ब्युटीनी आणि एक्सप्रेशन्सनी जर काय करायचं असेल तर ते करू शकते. बट आय कॅन नॉट स्पीक और आय कॅन नॉट एक्सप्रेस एनिथिंग विथ वर्ड्स. वा, पण काही गरजच नाहीये यार. तू नुसतं उभे राहिलीस तरी सुद्धा अगदी सुंदरच दिसतंय. वा, पुढे आपण पुढच्या बोलूया. अगदी गुलाबजाम दिसला. आता सुश बरोबर मी एवढा वेळ घालवलाय आणि मी तिला काहीतरी शिकवते हे असं वाटण्याआधी मी पटकन आईला बोलवून टाकते, राग यायचा. आणि आमची सुश आई बाजूला आल्यावर आई सांगेल तसं सगळं करते. वा, क्या बात आहे. आई आईचं सगळं ऐकते. ही सगळे ऐकतात माझं, सगळे ऐकतात. त्याला काही पर्यायच नाहीये. ठेवलाच नाही. बरं, आईचं काय, किती आईचा केवढा कंट्रोल आहे या फॅमिलीवरती? संपूर्ण घरावर कंट्रोल आहे. मध्ये मध्ये कळतं ते. पण आता काय सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. मला माहित नाही प्लॅनिंग, माहित नाही. याचं लग्न अधीरा बरोबर होणार आहे. हो. यांचं लग्न ठरतंय. राजवाडे फॅमिलीत आम्ही सरपोतदार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत. बोलवलं तर मी एका क्षणात अशी उडी मारून आपल्याला तेच हवंय, मॅनिफेस्टेशन. इथे घर जावई नाही, घर सासू सासरे सगळे मिळणार. सर आम्ही तयार आहोत, फक्त बोलवा. बरं, सुनेबद्दल काय सांगाल? सून आता जी येणार आहे. सर सून म्हणे मी तिचं स्वागत डोक्यावर बसवेन तिला. सर पैसे घेऊन येणार आहे ती, श्रीमंत आहे सर. सांगते काय, आदिरा बरोबर आदिराची आजी, आदिराची आई, आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत. कारण मी त्यांना जेव्हा आपलीशी वाटेल तेव्हा आजी पण मला मुलीसारखं स्वीकारतील. मी तयार आहे यायला. आम्ही मर्ज करायला तयार आहोत सर. राजवाडे हे नाव पण लावायला तयार आहोत आम्ही सगळे. आईचं म्हणजे जवळजवळ पत्रिकेत नाव घाला इथपर्यंत आलेलं आहे. आमचं ठरलंय, आम्ही गॅजेट मध्ये लावून ठेवलेलं आहे मंदाकिनी राजवाडे. वा, मला गंमत येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी. आणि पुढे काय या मालिकेमध्ये घडतं आहे, आई कशा पद्धतीनं आता या सगळ्यावरती रिॲक्ट होते हे सुद्धा आपल्याला बघायला फार मजा येणार आहे. अजून पुढे बाबा राहिले विचार. येस, आता आय थिंक माय टू गो प्लेस, माय कम्फर्ट झोन. आइए आपका इंतजार है. वा, बाबांचा कम्फर्ट झोन डिरेक्टर आहे. आइए आपका इंतजार ओ घड़ी आएगी आएगी. नमस्कार. सो आता ह्याच्या पुढे तू आधी विचारणं अपेक्षित आहे हे काय आहे. आपली गाणी इग्नोर केलेली आहे. नाही, मी ऐकली, गाणी ऐकली, खूप छान होती. तत्पूर्वी माझं आणि जीचं खूप जुनं नातं आहे. अनेक सिरियल्स मधून जीच्या चालल्या आहे. असं म्हणण्यापेक्षा माझं आणि जीचं एक पवित्र नातं आहे. आम्हाला एक पवित्र रिश्ता आहे. आता हे गाण्याबद्दल पण सांगा की काय हे दोघं जण. काय आमच्या सिरियल मध्ये ना मराठी माणसाला गाण्यांचं वेळ असतं. म्हणजे म्हणायचे आजकाल दोन मराठी माणसं भेटतात तेव्हा राजकारणावर बोलतात, पण पूर्वी नाटकावर आणि गाण्यावर बोलायचे. वा,
जुनी हिंदी गाणी वगैरे छान अशी त्यांना ऐकावीशी वाटतात. तर या आमच्या सिरियलमधून आम्ही प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांची ओळख करून देणार आहोत. एवढंच नाही तर ते गाणं कुणी गायलं किंवा त्याचे संगीतकार कोण होते वगैरे अशा पद्धतीचं आमचं ते खेळीमेळीचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ते प्रेक्षकापुढे येणार आहोत. आमची ही स्टाईली तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. वा वा वा. असं काही काही शोधतोय आम्ही हळूहळू. दिग्दर्शक आमच्या आम्हाला परवानगी देतात त्याप्रमाणे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. दिग्दर्शक हसले गोड त्याच्यावरती. वा. पण ही गाणी फक्त तुम्हाला अशी मुलीकडेच बघून सुचतायत का बायकोकडेही बघून सुचतात गाणी? ही हा कोणतं सुचतंय ते तरी? माझ्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. अच्छा. आणि दुसरी बायको आहे आणि ही 2 मुलं आहेत. ही माझी मोठी मुलगी आहे. असं त्याच्यामध्ये आहे. हो ना. वडील या नात्यानं मुलीविषयीचं जे असतं स्वप्न की प्रत्येक मुलीला म्हणजे बापाला असं वाटतं की तिला वधू वेशामध्ये बघावं आणि तिचा संसार फुलावा वगैरे हे त्याच्या मनामध्ये कायमच असतं. आणि या सिरियलमधून ते होताना तिला प्रेस करतोय. ती म्हणते की भावाचं लग्न होते. भाऊ म्हणतो नाही, मोठ्या बहिणीचं झाल्याशिवाय मी कसं करणार. आणि मी सपोर्ट करतो कारण माझ्या मनामध्ये आहे की लग्न व्हावं. मी तिला कुणीतरी तुझ्यासाठी या जगात आलेला आहे आणि ते कदाचित राजवट असतील असं दिसतं. वा वा वा. हो बोली. बरोबर. भावाचं लग्न आधी व्हावं म्हणजे हे काय आहे? म्हणजे भावाचं लग्न व्हावं मगच मी लग्न करणार वगैरे हे काय आहे? त्याचं लग्न ठरल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं हे काय आहे? म्हणजे नाही तुला कन्फ्युजन झालं. माझ्या भावाचं ठरलंय की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. अच्छा. आता घरातली सगळ्यात मोठी बहीण आहे मग तिचं लग्न झालंच पाहिजे. भाऊ म्हणतात तो कर्तबगार आहे. त्याला स्वतःला इच्छा आहे की आपल्या बहिणीचा छान संसार सुरू झालेला बघायचा आहे त्याला आणि मग त्याला त्याच्या संसाराची मजा घ्यायची आहे. वा वा वा. म्हणून तुमच्या दोघांचं लग्न होतंय. वा वा. म्हणजे आधी तुमचं लग्न होणार नंतर त्यांचं लग्न होणार आहे असं काहीतरी घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरोबर आहे की? वा. तर हे समजून घेण्यासाठी सिरियल बघा रोज संध्याकाळी 7:30 वाजता 11 ऑगस्ट पासून. बर. मी आता तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. स्वानंदीला मी विनंती करतो की आपण थांबायचं आहे आणि पुन्हा एकदा समर सरांना मी विनंती करणार आहे. या आणि याची बायको आणि हे दोघं माझे लहानपणापासूनचे मित्र. त्यामुळे आणि तिला मी डार्लिंग म्हणतो. ती जरी याची बायको असली तरी सुद्धा माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आनंदी तितकाच जवळचा मित्र आहे आणि हे दोघं माझ्या बरोबर प्रत्येक गोष्टीत आहे. जसे मित्र आपल्या पाप पुण्य सगळ्या गोष्टीत असतात बरोबर तसे हे दोघं माझ्या बरोबर प्रत्येक गोष्टीत आहेत. माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करतायत. खासगी आयुष्यात कारण नसताना डोकत आहेत पण तिथेही ते आहेत आणि ते सगळीकडे आहेत. वा. बरं निकिता, झी मराठीवरती नमस्कार. मी शर्मिला राजाराम शिंदे. मी झी मराठीवर काम करते आणि मी कधी कधी विसरते की मी मालिकेत काम करते. मला सतत असं वाटतं की मी चॅनलमध्ये काम करते कारण मी झीवरच काम करते. वा. तर पुन्हा एकदा झीवर काम करते. हो तेच मी तुला म्हणणार होतो की पहिल्यांदा झीवरती काम करताना तुला कसं वाटतंय? बरं का दडपण आलंय तुला असं वाटतं? चेहरा तेवढंच राहिलंय. सातत्याने झीचा एक चेहरा म्हणून तू आमच्या समोर येत असतेस. बरोबर. या मालिकेत सुद्धा तू आहेस. या मालिकेत काय तुझं वेगळे पण काय आम्हाला पाहायला मिळालं? मला खूप छान वाटतं या मालिकेत काम करताना कारण मी कुठल्याच फॅमिलीत नाहीये. पहिल्यांदा फॉर अ चेंज मी समरची मैत्रीण आहे आणि एक थर्ड आपण काय म्हणतो बर्ड्स आय व्ह्यू एक महत्वाचा व्ह्यू असतो तो बर्ड्स आय व्ह्यू माझा आहे या मालिकेमध्ये. म्हणून सगळं बघते आणि समर जसा एक मित्र म्हणून उत्तम आहे आणि एक सगळ्यात घरातला मोठा मुलगा म्हणून जसं सगळ्यांवर प्रेम करतो सतत एका गिव्हरच्या भूमिकेत असतो तर आता त्याने रिसिव्हरच्या भूमिकेत यावं असं एक मैत्रीण म्हणून मला खूप वाटतं. म्हणून त्याने लग्न करावं म्हणून मुलगी बघणं त्याच्या मागे लागणं हे सगळं आमचं सुरू आहे आणि मला सतत डार्लिंग डार्लिंग म्हणतो त्याला कोणीतरी डार्लिंग म्हणावं अशी माझी इच्छा आहे म्हणून त्याचं लग्न आम्ही लवकरच लावणार आहोत. वा. आणि आनंद तू काय म्हणतोस बायकोला? मी तिला निकिताच म्हणतो. अच्छा. अगच म्हणतो. ती मला वाटेल तसं म्हणते
आणि बरोबर करेक्ट कपाले या दोघांचं पटतं. म्हणजे मी जरी बरोबर असलो तरी हिची बाजू कशी बरोबर आहे ही समरला मान्य करावं लागतं दरवेळी. बरोबरच असते. आजही तेच झालं. मी ऑफिसचे वगैरे ती नटून आली प्रॉपर. मला हे नाही की अरे मी पण जरा नटणारे तू पण जरा छान ड्रेस घाल ऑफिसचं काय असं काही नाहीये. तिने तिचं ठरवलं आणि ती तिचं रेडी होऊन आली. आणि ती बऱ्याचदा हे सांगते की तू माझे कपडे आणलेस का. ती माझे कपडे वगैरे घेऊन येत नाही. मी सगळं तिचं करायचं असतं. आणि आम्हाला दोघांनाही खूप मनापासून वाटतं कारण आम्ही समरला शाळेत कॉलेजमध्ये पाहतोय दरवेळी समर प्रत्येक गोष्ट अरे ठीक आहे त्याला गरज आहे ना तो घेऊन गेला असं आहे. आणि आमचं असं की अरे एक मिनिट पण तुलाही गरज आहे ना मग तू स्वतःसाठी काहीतरी कर ना. आणि हे करत करत म्हणजे भावंडांना सांभाळत हे सगळं करत आता तो एवढा मोठा झालाय. त्याला मध्येच तो म्हणतो की आता वय झाला आता पुढे मुलगी मिळणार. आणि आम्ही जेव्हा म्हणतो की आता तुझं वय झालं तेव्हा अरे मी तरुण आहे. आणि त्याला क्लॅरिटी यावी आयुष्यात म्हणूनच आम्ही प्रयत्न करतोय की नाही मिळेल एखादी मुलगी मिळेल. आणि आम्ही सतत प्रयत्न करतोय की कुठली ना कुठली तरी मुलीशी भेट घालून द्यावी. कधीतरी अशी धडक झाली तर असं की हा हीच आणि तू तिला झिडकावून बाजूला जातो. तो नाही घरी काकूंनी आठवण काढली काकूंचा फोन आला एवढं सगळं त्याचं चाललेलं असतं. सो असं आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही काही त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही. त्याचं लग्न लावूनच सोडणार. कारण काय आम्ही ऍक्च्युली दोघं जण प्रॅक्टिकल दाखवत असतो त्याला. लग्न झाल्यावर काय काय होतं का करावं कधीतरी का करू नये असं त्याला वाटतं. पण आम्ही परत ते सुधारतो. आणि सॉरी मला पण हे सांगायचंय की मी मुंबईत आल्यावर माझा पहिला शो मी झी मराठी बरोबर केला होता. त्यामुळे मी खूप जास्त आनंदी आहे या गोष्टीसाठी की मी परत एकदा मला झी मराठीवर काम करायची संधी मिळते. मजा तर येणार आहे. वा. आणि हे खरंच आहे झी सहजासहजी असं त्यांच्या आवडत्या लोकांना सोडत नाही. त्यांना पुन्हा पुन्हा बोलवून काम करत ठेवूच त्यांच्या बरोबर. बरोबर की नाही शर्मिला. करेक्ट आहे ना. शर्मिला आणि मी तर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. हो किशोरताई पण आहे त्याच्यामध्ये. हो काही असेल ते अगदी म्हणजे कधीतरी कोणाच्या पार्श्वभूमीलाही आम्हाला बोलवतील इतकं आमच्या त्यांचं घट्ट नातं आहे. वा. पण खूप छान. आणि सरांबरोबर सुद्धा गायकवाड यांच्यासाठी आणि याच बरोबर या ग्रँड मालिकेचे ग्रँड रायटर सुद्धा इथे आलेले आहेत. मुग्धा गोडबोले यांच्यासाठी सुद्धा जोर मारला. आणि मी त्यांना सुद्धा यांच्यावरती येण्याची विनंती करतो. मधुगंधा कुलकर्णी सुद्धा यांच्या बरोबर आहेत. बरोबर आहे की नाही. ठीक आहे धन्यवाद. तर मधुगंधा माझ्या बरोबर नाहीये तीच स्क्रीन प्ले लिहितीये. वा. बर सर आधी सरांपासून सुरुवात करूया. सर इतकी मोठी कास्टिंग आहे इतकी सगळेजण एकत्र त्यांना आणणं आणि इतकी मोठी मालिका करणं कसं काय हे चॅलेंज कसं काय उचलत आहात काय अनुभव आहे. नाही खरं तर मी या सगळ्यांचा आभारी आहे. कारण त्यांनी मला आपलं म्हटलंय. मी त्यांना कायम आपलं म्हणतो असतो. कारण प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं की चांगला प्रोजेक्ट चांगले कलाकार चांगली प्रोडक्शन टीम चांगलं चॅनल हे आपल्याला मिळावं. त्याच्यामुळे आपलं काम लोकांसमोर चांगल्या पद्धतीने येईल. त्यामुळे मी नशीबवान आहे की माझ्याबरोबर खूप उत्तम लोक आहेत. म्हणजे चॅनलपासनं कलाकारांपासनं टेक्निशियनपासनं इतकी लोक उत्तम असल्यामुळे माझा तसा भार कमी आहे. मला फक्त त्यांना सांगायचं की आता इथून इथपर्यंत धावायचंय आणि प्रामाणिकपणे धावायचं. बाकी सगळं छान. पण इथून इथपर्यंत म्हटलं तिथेच थांबतायत ना. किशोरताई एवढ्या जोरात हसली. नाही उलट सगळ्यात जास्त मी सध्या त्यांनाच त्रास देतोय की किशोरीताई हे नाही करायचं किशोरीताई असंच करायचं. सो मे बी कधी रात्री पण त्यांच्या मी स्वप्नात येत असेल कारण त्यांच्या शब्दांवर पण माझा कंट्रोल असतो की नाही हा स्पीड कमी करूया. पण काही गोष्टींची जेव्हा नव्यानं सुरुवात होते तेव्हा खूप छान वाटतं खूप सुंदर वाटतं. तेव्हा असं वाटतं की या दोघातली वीण तुटू नये. तर ती वीण ही आहे की पहिल्यांदा सुलभाताई आमच्याबरोबर काम करत आहेत. पहिल्यांदा सुबोध आणि तेजश्री एकत्र झी मराठीवर काम करत आहेत. पहिल्यांदा हेमंत झी मराठीवर निर्मिती करतोय. आणि जेव्हा जुन्याची सांगड काही नवीन सुरुवातींबरोबर होते तेव्हा काहीतरी खूप सुंदर घडू पाहत असतं. ते सौंदर्य या मालिकेत आहे असं आम्हाला वाटतं. आणि ही मालिका खूप मनापासून खूप प्रेमाने खूप मुलायम बनवली आहे.
पण ती रेशमी जरी असली तरी ती खूप घट्ट आहे, कारण आमचं प्रेक्षकांबरोबरचं नातं इतक्या वर्षात कधी तुटलेलं नाही, ते घट्टच होत चाललेलं आहे. तर ही मालिका जेव्हा आम्ही घेऊन येतोय तेव्हा आमची हीच अपेक्षा आहे की ते प्रेम कधी कमी होऊ नये, ती वीण कधी तुटू नये आणि त्यांनी आमचा धरलेला हात कधी सुटू नये. तर जितक्या प्रेमानं आम्ही मालिका बनवली आहे, आमच्या लेखिका मधुवृंदा कुलकर्णी, मुग्धा गुडबोले, आमचे दिग्दर्शक चंदू सर, आमचे निर्माते सुबोध, तेजश्री, हे सगळे आमचे कलाकार मित्र, आम्ही सगळ्यांनी खूप प्रेमाने ही मालिका बनवली आहे. खूप लोकांचे हात लागले त्या मालिकेला आणि ते प्रेम आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता यावं याची संधी तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला तुमचं मनोरंजन सातत्याने करत राहता येईल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. वीण दोघातही तुटे ना 11 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री 7:30 वाजता फक्त झी मराठीवर. सदैव तुमची झी मराठी.